नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश लांडगे. आपण पाहत आहात वैचारिक आखाडा. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा केलेला प्रयत्न हा संपूर्ण दलित समाजावर अन्याय करणारा आहे, असे मत मानत 59 जातीच्या संघटनांनी एकत्र येऊन महामोर्चाचे आयोजन केले. दिनांक 30 जून 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य महामोर्चा पार पडला. या मोर्चात माटुंगा लेबर कॅम्प मधील समता संघर्ष विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी प्रथम विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केलं, बुद्धवंदना घेतली आणि त्यानंतर मोर्चाच्या दिशेने वाटचाल केली. अनुसूचित जातीय उपवर्गीकरणाच्या विरोधात 59 जातींचा महामोर्चा सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे भीमराव आंबेडकर साहेब, सुरेश माने साहेब, बाबूराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली विटी या ठिकाणी दाखल झालेला आहे. लाखोची जनसमुदाय या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट सुरेश माने सर. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या उपवर्गीकरणाविरोधात. आज मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारच्या एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात हा महामोर्चा मुंबईत धडकलेला आहे. फडणवीस सरकारला या मोर्चातर्फे एकच सांगणं आहे की तुम्ही आतापर्यंत मराठ्यांची ओबीसीची भांडणं लावली, खूप झालं. त्याच्यानंतर धनगर आदिवासीची भांडणं लावली, हेही खूप झालं. आता तुम्ही अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचा ब्राह्मणगिरीचा धंदा बंद करा आणि हा धंदा तुम्ही बंद करा हे सांगण्यासाठी हा महामोर्चा आलेला आहे. लाखो लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चासाठी पावसात सुद्धा दाखल झालेले आहेत. माझ्यासोबत आपले माजी आमदार, शिवसेनेचे, चर्मकार संघटनेचे बाबूराव माने सुद्धा आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत, भीमराव आंबेडकर आहेत, आमदार बडोले आहेत, बाकी सगळी मंडळी या मोर्चामध्ये समाविष्ट आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातीची एकजूट या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि काही मुठभर RSS आणि BJPचे जे बगलबच्चे आहेत ते आता उघडे पडलेले आहेत हे सांगण्यासाठी हा महामोर्चा मुंबईमध्ये आहे. वर्गीकरण रद्द केलं नाही तर याचं पुढचं पाऊल काय असेल? मोर्चा सुरुवात आहे, पुढे काय होईल ते नंतर बघू आपण. या ठिकाणी धारावीचे माजी आमदार सन्माननीय बाबूराव माने साहेब आहेत, त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेऊया. हा जो उपवर्गीकरणाच्या निमित्ताने मागासवर्गीय समाजामध्ये फूट पाडण्याचा जो काम या सरकारच्या वतीने जे चालू आहे त्या विरोधात पडत्या पावसात सुद्धा या ठिकाणी हजारो लाखो लोक आलेले आहेत. आणि उपवर्गीकरण जर सरकारने रद्द केलं नाही तर भविष्यातला हा लढा अत्यंत तीव्र आणि अत्यंत आक्रमकपणे आम्ही लढवणार आहोत. जोपर्यंत उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत संघर्ष आमचा चालू राहील आणि त्यासाठी आणखी प्रचंड ताकदीने माणसं रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. हे होते माने साहेब आणि माने साहेब या दोघांनीही जर उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर आंदोलन आणखी तीव्र होईल अशी शाश्वती दिली आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. या मोर्चामध्ये कशी आखणी केली आणि कशा पद्धतीने सहभागी झालेले आहेत आणि याच्या पुढची रणनीती कशी असणार आहे हे आपण राष्ट्रीय चर्मकार संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया. खरं म्हणजे हा सरकारने फार मोठा घाट घातलेला आहे. जे मागासवर्गीयचं रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन फटाफट करण्याचा प्रयत्न चालू आहे. गेले 2 ते 3 महिने आम्ही याबाबत पूर्ण समाजामध्ये चर्चा करून वेगवेगळे मेळावे घेऊन लोकांना जागृत केलेलं आहे आणि आता यापुढचा लढा जो आहे सरकारने तर ठरवलेलंच आहे की आरक्षण द्यायचंच, वर्गीकरण करायचंच, पण आम्ही लोकांनी यापुढे लढा चालू आनंदराज आंबेडकर साहेब यासाठी आमच्या पुढे आहात. जर मागण्या मान्य नाही झाली तर मागण्या मान्य झाल्या तर हा लढा असंच कंटिन्यू चालू राहील अशी सगळ्यांनी ग्वाही घेतलेली आहे. आजचा हा जो मोर्चा आहे हा सर्व समाजामध्ये जी फूट पाडण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्न हाणून पाडण्याकरिता आम्ही हे सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. आणि हा जर लढा
यांनी थांबवावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. जर ते लढा थांबवत नसतील तर याला आणखीन तीव्र स्वरूप येऊन हा कसा थांबेल आणि हा थांबलाच पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या उपवर्गीकरणाला विरोध करण्याकरिता आंबेडकर अनुयायी विटी या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माटुंगा लेबर कॅम्प मधून समता संघर्ष विचार मंचाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. उपवर्गीकरणाविरोधात त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत गणेश सवणे, समता संघर्ष विचार मंचाचे अध्यक्ष. गणेशजी, काय सांगाल आम्हाला? प्रथम इकडे जमलेला तमाम माझ्या भीम बांधवांना क्रांतिकारी जय भीम. आज जो विषय गाजत आहे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण, याच्या विरोधात समता संघर्ष विचार मंच माटुंगा लेबर कॅम्प येथून आम्ही आपल्या आझाद मैदानामध्ये आम्ही उभा आहोत. बाजूलाच बीएमसीचं मेन हेड ऑफिस असताना समोर आम्ही रोडवर आम्ही याचा विरोध करण्यासाठी आम्ही उभे आहोत. सरकारला आमचं आवाहन आहे, हे उपवर्गीकरण होता कामा नये आणि या उपवर्गीकरणामुळे 59 जातीचं भविष्य धोका देणार आहे, आरक्षण धोका देणार आहे. या अनुषंगाने आमचा सरकारला चेतावणी आहे की हे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. नाही झालं तर आम्ही परत रस्त्यावर उतरू, हे लक्षात ठेवा. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. SC कॅटेगरीतल्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी या मुंबईमध्ये सगळे SC ST OBC बांधव एकत्र आलेत. त्या सगळ्या बांधवांचं आम्ही मुंबईकर म्हणून स्वागत करतो आणि निश्चितपणे या आंदोलनाला यश मिळणार आणि आमची समस्त मागासवर्गीयांची एकता आम्ही टिकवून ठेवणार. त्यासाठी काही करायला लागले तरी आम्ही करू. जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमचे मोठे बंधू सिद्धार्थ दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. उपवर्गीकरणाला विरोध करण्याकरिता ते उपस्थित आहेत. त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. उपवर्गीकरणचा हा सरकारने जो घाट घातलेला आहे, ऍक्च्युली हा चुकीचा आहे की आपण जातीमध्ये SC ST मध्ये हा वाद लावण्याचा प्रकार झालेला आहे. आम्हाला काय म्हणणं आहे की मातंग समाज जो आहे तो आपलाच भाऊ आहे. त्यांना एखादं मोठं पॅकेज देऊन 50,000 द्या, जास्त द्या, 1 कोटीचं पॅकेज द्या, पण त्यांना आपल्यामध्ये सामावून घ्या. आम्हाला नाराज करायचं नाही. बाबासाहेबांनी आम्हाला सर्व दिलेलं आहे, आम्हाला विचार दिलेले, आम्हाला बाबासाहेब दिलेत. बाबासाहेब हे आमचे बाप आहेत आणि संविधान निर्माते आहेत. संविधानाने चाललेला जो SC ST चा जो मुद्दा आहे, सर्व समाजाला घेऊन, मागासवर्गीय लोकांना घेऊन, तो आमचा मुद्दा आहे. मातंग समाजाला घेऊन चालू आपण. आणि याच्या पुढेही आपल्याला माहिती आहे मातंग समाजासाठी बाबासाहेबांनी 16 परिषदा घेतलेल्या आहेत. अजून बाबासाहेबांनी काय करायला पाहिजे? बाबासाहेबांनी आज ते बाबासाहेबांच्या नातवाबद्दल ज्या पद्धतीने काही लोक बोलतायत ते चुकीचं आहे. आम्ही समाज म्हणून एक आहोत. रिपब्लिकन पक्ष केंद्रीय मंत्री रामदास जाधव साहेब यांनी उपवर्गीकरण याच्या विरोधात सर्व RPIच्या कार्यकर्त्यांना, सर्वांना, मुंबई, महाराष्ट्र सर्व आदेश दिले या मोर्चामध्ये सामील होऊन त्याचा निषेध करा. उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, पण 2027ची जनगणना आहे ती पहिली करा. त्यानंतर आपण बघू की त्याच्यामध्ये खरं म्हणजे बघायला एकदा बहुतांचाच फायदा आहे. 8.5% आमचेच आहेत, त्यांना 1.5 ते 2% भेटणार आहे. तरी पण बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय आणि संविधानाच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजाला SC ST ला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. म्हणून आम्ही सांगत आहोत ते आपले भाऊच आहेत. तर आपण असं म्हणणं आहे की आमच्या या सर्व नेत्यांनी, आंबेडकर सर्व कार्यकर्त्यांनी, चर्मकार समाज, ढोर समाज आहे, या चर्मकार ढोर समाजाला माहिती पडलं पहिलं आरक्षण कुणाला भेटतं, बहुधा आरक्षण घेत नाही. मी माझ्या मुलांना कधी आरक्षण किती घेतलं नाही, पण चर्मकार ढोर आणि बाकीचे इतर समाज हा मागासवर्गीय हे आरक्षण घेतात. बौद्ध समाज आरक्षण कमी घेतो. तरी पण आमचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे, त्या संविधानामध्ये हेच आमचे भाऊ आहेत. SC ST चे लोक जे आहेत, SC ST चे लोक सर्व एकत्र राहिलं पाहिजे आणि कुठल्याही नेत्याबद्दल वाईट अपशब्द बोलू नये ही माझी त्यांना विनंती आहे. मातंग समाजाने विनंती आहे, त्या नेत्यांना विनंती आहे की अपशब्द बोलू नका. आपण सर्व भाऊ आहेत, एक दिलाने आपण राहूया आणि सरकारला नमूया एखादं मोठं पॅकेज जसं अण्णाभाऊ साठे महामंडळ दिलेलं आहे, जसं पार्टी मधून RT कितीला आहे, अजून त्यांना काय द्यायला पाहिजे, तरी पण अजून त्यांना काहीतरी द्या आणि त्यांना खुश करा, त्यांच्या समाजालाच खुश करा. ते आमचेच भाऊ आहेत आणि अशा पद्धतीने आज आम्ही हा मोर्चा जो आहे तो काढलेला आहे. उपवर्गीकरण सरकारने रद्द केले नाही तर याची पुढची रणनीती काय? याच्या पुढे महाराष्ट्र बंद करू, मुंबई बंद करू.
जसं तसं उत्तर देऊ. जे बोलतात ते चुकीचं. आम्ही पॅन्थरचे कार्यकर्ते आहोत, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला लढाई कशी करायची माहिती आहे. याने आम्हाला शिकू नये. पण तरी भाऊ आहे, आम्ही जरी मोठे भाव असलोय तरी ते छोटे भाऊ आहेत, पण आमचे भाऊच आहेत ना, म्हणून त्यांना घेऊन चालायचं. जय भीम. धारावीतून काही धम्म बांधव आलेले आहेत. आपले कासारे साहेब या ठिकाणी आहेत. या उपवर्गीकरणाविरोधात त्यांची काय भूमिका आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या उपवर्गीकरण प्रक्रियेमध्ये आम्हा समाजामध्ये जे जाती वर्ग त्यांना तोडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. या सरकारला आता कुठल्याच प्रकारची कोणतीही जनता सहकार्य करत आहे आणि त्यामुळे हे जातीमध्ये भेदभाव करून आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्या सरकारला एकच सांगू इच्छितो की तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहणार आणि एकत्र तुमच्या उरावर बसणार. कोण म्हणतो जळगाववरून चर्मकार महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सप्रेम जय भीम. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपवर्गीकरणाला सगळ्या जातीच्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे. याच्यामध्ये या जातीवादी सरकारने जयभीमवाल्यामध्ये आणि मातंग समाजामध्ये झगडे लावून ते सक्सेस झालेले, पण आम्ही त्यांना सक्सेस देणार नाहीये. कारण की मातंग हे आमचे भाऊ आहेत. त्यांनी दिशाभूल झाली, त्यांची दिशाभूल केलेली आहे. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, मातंग भावांना हात जोडून विनंती आहे, या शेंडीवाल्यांच्या, या जातीवाद्याच्या, या मनुवाद्यांच्या आणि या आरक्षणाच्या नादाला लागून आपलं आरक्षण खतम करू नका. अरे बाबासाहेबांनी सगळ्या जातीला आरक्षण दिलेलं आहे. ते काय असं दिलेलं नाहीये. त्यांच्या मुलाचं बलिदान करून, संसाराचं बलिदान करून, सगळं बलिदान करून आपल्याला आरक्षण मिळवून दिलेलं आहे. तर माझं एवढं सांगणं आहे मातंग भावांना, अरे दिशाभूल होऊ नका आणि कुणाच्या ओंजळीने पाणी पिऊ नका. स्वतःच्या डोक्याचा वच्च विचार करून परत तुम्ही आपल्या घरामध्ये या. एवढं बोलून इथं थांबतो. जय भीम. अरे जय भीम, नमो बुद्धाय. मी शिर्डी शहरातून आलेले आहे आणि हा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, हा अवघडचा जो विषय आहे, हा जो खालीवर केलेला आहे, जे समानता त्यांनी सोडून दिलेली आहे आणि जो आम्हाला अन्याय करून दिलेला आहे, त्याच्यासाठी हा आझाद मैदानावर ही जी हाक आहे ही संसद भवनापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी हा समाज बांधव पूर्ण ताकदीने उभा आहे. याच्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे आणि सर्वप्रथम या सरकारने खुर्च्या खाली कराव्या. कारण हे सरकार जे आहे हे RSS प्रणित आहे आणि या सरकारचं फक्त एक बौद्धांवर डोळा आहे की या बौद्धांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे, हे पुढे गेले नाही पाहिजे. हे जर पुढे गेले हे प्रश्न उद्भवतील आणि प्रश्न उद्भवल्यावर यांना आपल्याला आरक्षण द्यावं लागेल, यांना सरकारी नोकऱ्या द्यावं लागेल. हे आपल्या डोक्यावर बसतील, छातडावर बसतील. याच्यासाठी त्यांना आपल्याला ताटाखालचं मांजर करायचं आहे, म्हणून यांनी हे उपवर्गीकरण केलेलं आहे. तर मी माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करते की जोपर्यंत यांच्या खुर्च्या खाली होत नाही किंवा हे वर्गीकरण रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. जर समजा एखाद्या वेळेस भीमा कोरेगाव घडलं तरी चालेल, एक आमचे बांधव गेले तरी चालेल, माझ्या माता भगिनी रक्तबंब झाल्या तरी चालेल, पण आता आम्ही मागे हटणार नाही व उपवर्गीकरण हे रद्द झाले पाहिजे. याच्यासाठी आज आम्ही ह्या रस्त्यावर उतरलेलो आहे आणि जय भीमचा नारा प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत हा आम्ही गुणगुणत संसद भवनापर्यंत आलेला आहे. या सरकारची झोपेची जाग होते, त्यांना झोपेतून उठवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. खऱ्या अर्थाने मी जय भीमचा नारा शिर्डी पासून तर या संसद भवनापर्यंत गेले. जय भीम. या ठिकाणी आदरणीय सरसेनानी अनंतराजे आंबेडकर साहेब आणि आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपवर्गीकरणाचा जो या सरकारनं डाव आखलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत.
तेव्हा हे सरकार जातीवादी आहे, हे एकमेकामध्ये भांडणं लावायचं काम करत आहे. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. आता आम्ही 58 जाती एक झालेलो आहोत, तेव्हा या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण का सरकारला एकमेकामध्ये भांडणं लावून आमच्यामध्ये तेढ निर्माण करायचे आहे. तो डाव त्यांचा आम्ही या ठिकाणी हाणून पाडणार आहोत. तेव्हा अशा या जातीवादी सरकारचा आम्ही तीव्र असा निषेध करतो. जय भीम. 59 अनुसूचित जातीच्या संघटनांनी या महामोर्चाचे आयोजन केले होते, ज्याचे नेतृत्व आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, आदरणीय बाबूराव मानेजी, आदरणीय सुरेश मानेजी, आदरणीय बबन घोलपजी यांनी केलं होतं. या ऐतिहासिक महामोर्चाला जवळपास 5 लाख लोकांनी उपस्थिती दर्शवली. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे मुसळधार पावसातही हजारो लाखो लोक अखंडपणे उपस्थित राहिले. हे महाराष्ट्रातील पहिलंच आंदोलन ठरलं ज्यात लोकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. लोकांच्या या प्रचंड उपस्थितीमुळे आणि तीव्र नाराजीमुळे महाराष्ट्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला असून लवकरात लवकर उपवर्गीकरणाचा हा निर्णय रद्द करण्यात येईल अशी सर्वांनाच आशा आहे. कॅमेरामॅन अतुल बनसोडे सोबत मी प्रकाश लांडगे, वैचारिक आखाडा, मुंबई.